काल 100 ते 150 विद्यार्थ्यांचे डोके फुटले. कोणाचा हात तुटला, कोणाचा पाय तुटला. जबाबदारी कोण घेणार? संसदेतून पळून गेलेले ते 56 इंच का सीना कुठे आहे? संसदेत देखील जर का तुम्ही या मुद्द्यांवरती बोलणार नसल, चला तुमच्यात हिंमत नाही, तुम्ही कॉक्रोच जनता पार्टीला नाही टाइम दिला, त्यांना वेळ दिलं, त्यांना महत्व दिलं, ते लोक मोठे होतील, विद्यार्थ्यांचा आवाज बुलंद होईल, साईडलाईन करा, नका वेळ देऊ. संसदेत मुद्दा मांडायला काय प्रॉब्लेम आहे? संसदेत देखील जर हे मुद्दे मांडले जाणार नसल तर मग हा शिक्षणासारखा एवढा महत्वाचा मुद्दा मांडायचा कुठं? अहो, कित्येक तरी देश त्यांच्या जीडीपीच्या 20-20% खर्च फक्त ह्या शिक्षणावरती करतात. आपण विश्वगुरु असल्याचे स्वप्न बघतो, विश्वगुरु विश्वगुरु म्हणतो. अरे ह्या भारतामध्ये दरवर्षी आपण शिक्षणावरचा खर्च कमी करत करत चाललोय आणि या शिक्षणावरचा खर्च कमी करत करत तुम्ही विश्वगुरु होणार आहे? विश्वगुरु होण्याचं स्वप्न बघता? जा थोडा डेटा काढा, सर्च करा, रिसर्च करा. इयर बाय इयर शिक्षणाचा खर्च सरकार किती कमी करतंय, सरकारी शाळा किती बंद पडतायत, सरकारी कॉलेजेस किती आहेत, ट्युशनच्या फीस कशा वाढतायत, प्रायव्हेटायझेशन कसं वाढतंय, हे सगळं वाचा. आणि हे सगळं वाचून सुद्धा जर का तुम्हाला चाटुगिरीच करायची असेल तर यात तुमचा फॉल्ट नाहीये. आणि जर तुम्हाला यात थोडं तरी काहीतरी चुकीचं वाटत असेल, जबाबदारी घ्या. तुम्ही काँग्रेसला मतदान नका करू, कॉक्रोच जनता पार्टीला सपोर्ट नका करू, तुम्ही आंदोलनात सहभागी नका हो. कमीत कमी ज्यांची चूक झालीये त्यांना त्या चुकीची जबाबदारी घ्यायला सांगा.